हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मला 2-3 दिवस झाले एका ताईची कमेंट आली होती की अश्विनी केस खूप गळताय आणि केसांच्या खूप समस्या आहेत, त्याच्यावरती एखादं मला सोल्युशन सांग किंवा एखादं प्रॉडक्ट असेल तर ते सजेस्ट कर। तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। जर आपल्याला केसांच्या खूप साऱ्या समस्या असतात आणि आपण घरगुती उपयोग असे बरेच ट्राय करून बघतो, कधी कधी आपण कांदा लावतो आणि कांदा खरंच केसांसाठी ना खूप फायदेशीर असतो। कांद्याचा जर तुम्ही रस लावला ना केसांना, केस इतके दाट होतात मस्त आणि गळायचे सुद्धा बंद होतात, डॅन्ड्रफ जातो कांद्याने। त्यानंतर कांद्याच्या बिया असतात ना, तर त्याच्या उपयोगाने सुद्धा केस गळती थांबते, असे खूप सारे फायदे असतात। त्यानंतर मेथी असते, मेथीचा जर आपण केसांसाठी उपयोग केला ना, म्हणजे मेथीच्या बिया, तर त्याने सुद्धा केस खूप भारी होतात। त्यानंतर कढीपत्ता असतो, कढीपत्ता सुद्धा आपण लावू शकतो केसांना, म्हणजे कढीपत्ताच्या पानांचा रस, असे बरेच वेगवेगळे आपण ट्राय करून बघतो। तर हे सगळे काही काही जण ट्राय करत असतात, कधी कधी कांद्याचा रस लावतो, असं वेगवेगळे प्रकार आपण ट्राय करतो। पण मग आपल्याला हे सगळं बनवण्यासाठी पण खूप कंटाळा येत असतो, कांद्याचा रस हे ते। तर मग एखादा प्रॉडक्ट जर असेल ना, हे सगळं त्यामध्ये असेल ना, तर ते आपण घेतो आणि लगेच लावतो, त्याने आपल्याला फरक पण पडतो। तर हे सगळं जर लावायचं नसेल ना आपल्याला केसांसाठी, तर आपण एखादं नॅचरल प्रॉडक्ट सुद्धा यूज करू शकतो। तर ते प्रॉडक्ट सुद्धा तुम्हाला मी दाखवते। तर ते हे आहे नेचर श्युअरचं एन्शंट हेअर केअर सिक्रेट जॉंग तेल। त्याच्यामध्ये ना असे बरेच इन्ग्रेडियंट वापरले की जे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे। त्याच्यामध्ये ना कांद्याच्या बियांचा पण उपयोग केलेला आहे, त्यानंतर कढीपत्ता सुद्धा आहे आणि त्यानंतर तीळ ऑइल सुद्धा वापरलेलं आहे, म्हणजे तीळ आपल्या केसांसाठी सुद्धा फायदेशीर असतात। तर असे बरेच कंटेंट यामध्ये वापरले आहे, ज्याने आपले केस ना गळायचे थांबतात। लिस्ट थेरपीचा सुद्धा यामध्ये उपयोग केलेला आहे, ज्याने आपल्या केसांना डॅन्ड्रफ जातो। केसांच्या अजून काही समस्या असेल ना, त्या सुद्धा सुधारायला फार मदत होते। केसांचा ड्रायनेस जातो, केस मुलायम होतात, केस गळती थांबते, डॅन्ड्रफ जातो, केस दाट व्हायला मदत होते आणि केस काळे भोर व्हायला सुद्धा मदत होते। जर सफेद केस व्हायचे प्रमाण जर जास्त वाढलं असेल ना, तर ते सुद्धा प्रमाण कमी होतं। त्या तेलाचा ना असा खूप सारा फायदा आपल्याला बघायला मिळतो। हे यूज करायचं सुद्धा फार सोपं आहे आणि हे नेचर श्युअर जॉंग तेल ना नॅचरल आहे आणि केसांसाठी ना खूप इफेक्टिव्ह सुद्धा आहे। त्याच्यामध्ये असे पॉवरफुल घटक वापरलेले आहेत, ज्याने आपल्या केसांचं ब्लड मायक्रो सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि आयुर्वेदामध्ये तर आपल्याला माहितीच आहे जॉंग थेरपी यूज करतात, तर त्याचा आपल्या केसांसाठी खूप फायदा होतो। तर हे यूज करायचं सुद्धा फार सोपं आहे। रात्रीचं लावायचं, मसाज करायचा केसांचा आणि सकाळी जॉंग शॅम्पू पण भेटतो याचा। तर जास्तीत जास्त तुम्ही जॉंग तेल वापरला ना, तर जॉंग शॅम्पू जरी वापरला ना, तर त्याचा सुद्धा खूप फायदा होतो। तर तुम्ही सकाळी केस धुवून टाकायचे, खूप फायदेशीर तेल आहे, केसांच्या सगळ्या समस्या दूर होतील तुमच्या आणि सगळे नॅचरल घटक वापरलेले आहे ना यामध्ये, तर त्यामुळे आपल्याला याचा साईड इफेक्ट सुद्धा कोणताच होत नाही। आणि जर तुम्हाला होम रेमेडी जर ट्राय करायचीच असेल ना, तर तुम्ही कांद्याचा रस पण लावू शकता किंवा कांद्याच्या बियांचा वापर करू शकता, मेथीचा वापर करू शकता केसांसाठी। त्यानंतर कोरफड असते, ती सुद्धा केसांना लावली तरी केस भारी होतात आणि अजून कढीपत्त्याचा पण वापर करू शकतात। तर या सगळ्याने केस आपले भारी होतात। तर हे सगळं याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामुळे हे तेल पण तुम्ही घेऊ शकता। जर घ्यायचं असेल, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये दिलेली राहील।